पुरणपोळीसोबत गुळवणी नाही केली ना मैत्रिणींनो, तर गावाकडच्या पोळीला खाण्याला मज्जा येत नाही. आता हे बघा, ही आहे गुळवणी. 2 ग्लास पाण्यामध्ये मी पावशर गूळ वितळून घेतला गरम करून. 2 चमचे तूप टाकले. मस्त खलबत्त्यात अशी विलायची बारीक करून घेतली. थोडीशी सोप घेतली आणि खोबरं किसून घेतलं. आता तूप चांगलं गरम झालं की त्यामध्ये विलायची टाकायची, बडीशोप, हे सगळं टाकून दिल्यानंतर छान असं परतून घ्यायचं आणि या गुळवणीला फोडणी मारायची. जसं दूध कढी बनवतात ना, तसं गावाकडं गुळवणी पाहिजे म्हणजे पाहिजे. सोपी आणि साधी रेसिपी आहे, पण पोळीसोबत याला खाण्याची मज्जाच वेगळी आहे. आता ही इकडं गुळवणी कडूपर्यंत मी गरम गरम पोळ्या करते.